तर ज्या सिनेमाची चर्चा सगळीकडे होते, रितेश देशमुखचा राजा शिवाजी, त्याचा टीजर अखेर आपल्यासमोर आलाय. पण झालंय काय की कौतुकापेक्षा जास्त वादालाच तोंड फुटलंय. आता हा वाद नेमका आहे तरी काय आणि तो का सुरू झालाय, चला आपण हेच समजून घेऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही साधासुधा चित्रपट नाहीये. रितेश देशमुखसाठी हे गेल्या 10 वर्षांपासूनचं एक स्वप्न आहे. म्हणजे एक असा प्रोजेक्ट जो त्याच्यासाठी खूप जास्त व्यक्तिक आणि महत्वाचा आहे. आता एवढा मोठा सिनेमा, एवढी मोठी महत्वाकांक्षा, पण टीजर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर टीकाच व्हायला लागली. अनेकांचं सरळ सरळ म्हणणं आहे की रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती नाही. चला तर मग हा सगळा वाद नेमकं काय आहे तो आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. या प्रोजेक्टची सुरुवात कशी झाली, त्यात राजकारण कुठून आलं, नावावरून नक्की काय वाद आहे, यात खरंच काही दुटप्पीपणा आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचं मराठी इंडस्ट्रीसाठी काय महत्त्व आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की हा चित्रपट इथपर्यंत पोहोचला कसा, म्हणजे त्याची सुरुवात कुठून झाली आणि टीजरपर्यंतचा प्रवास कसा होता, कारण त्यातही अनेक ट्विस्ट आहेत. खरं तर या प्रोजेक्टचा प्रवासच खूप इंटरेस्टिंग आहे. सगळी सुरुवात झाली 2015मध्ये बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर. मग 2020मध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत ट्रिलॉजीची घोषणा झाली. पण नंतर काही क्रिएटिव्ह डिफरन्सेसमुळे नागराज मंजुळे यातून बाहेर पडले आणि अखेर रितेशनेच लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता आपण येऊया या वादाच्या मूळ कारणाकडे. कारण ही जी टीका होतीये ती फक्त सिनेमावर नाही, तर तिच्यावर राजकारणाची एक मोठी सावळी पडलेली दिसतीये. सगळ्यात मोठा जो आक्षेप आहे तो त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर घेतला जातोय. अनेकांना अशी भीती वाटते की देशमुख घराण्याची राजकीय ओळख असल्यामुळे कदाचित इतिहासाचे एक सेक्युलर रूप लोकांसमोर येईल आणि मूळ इतिहासाला कुठेतरी धक्का लागेल. पण थांबा, हा वाद फक्त राजकारणापुरता नाहीये, तो याच्याही पुढे जातो आणि थेट ओळख म्हणजे अस्मिता आणि जातीच्या नाजूक मुद्द्यांना स्पर्श करतो, ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालंय. आणि इथेच गोष्ट अजून गुंतागुंतीची होते. काही जाणकारांच्या मते हा विरोध रितेश देशमुख या कलाकाराला नाही, तर देशमुख या आडनावाला होतोय. असं म्हटलं जातंय की त्याच्या जागी जर कोणी मांडलेकर, मांजरेकर किंवा केळकर असते तर कदाचित एवढा विरोध झाला नसता. आणि याच आडनावाच्या मुद्द्यावरून अनेक जण आता लोकांच्या प्रतिक्रियेतल्या दुटप्पीपणावर बोट ठेवत आहेत. हे बघा, हा दुटप्पीपणा कसा आहे. एका बाजूला जिनिलिया देशमुख यांचे मराठी उच्चारांवरून प्रचंड टीका होते, त्यांना ट्रोल केलं जातं. पण दुसऱ्या बाजूला छावा सिनेमात रश्मिका मंदानाच्या हिंदी बोलण्यातील चुकांना क्यूट म्हणून सोडून दिलं जातं. मग हा फरक का, हा प्रश्न विचारला जातोय. आणि ही काही एकच गोष्ट नाहीये. टीकाकारांचं म्हणणं आहे की हा राग खूपच निवडक आहे. म्हणजे जेव्हा राजकीय नेते महाराजांबद्दल अपमानास्पद बोलतात तेव्हा एवढा आवाज उठत नाही, किंवा याआधी महाराजांवर अनेक सुमार चित्रपट आले तेव्हाही कोणी काही बोललं नाही. मग आताच एवढा विरोध का? बरं, आता हा सगळा वाद जर आपण क्षणभर बाजूला ठेवला तर या चित्रपटाचं महत्त्व खूप मोठं आहे. हा फक्त एक चित्रपट नाही, तर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी एक मोठी संधी आहे. या चित्रपटाचं बजेट किती आहे माहितीये? तब्बल 100 कोटी रुपये. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एवढा मोठा आकडा कधीच नव्हता. ही खरंच एक ऐतिहासिक गोष्ट आहे. फक्त बजेटच नाही, तर रितेशने आपल्या बॉलिवूडमधल्या सगळ्या ओळखींचा वापर केलाय. संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, एवढी मोठी स्टारकास्ट. शिवाय अजय अतुलचं संगीत आणि संतोष सिवनसारखे सिनेमॅटोग्राफर, हे सगळं मराठी सिनेमासाठी एकत्र आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच जे या सिनेमाला पाठिंबा देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही एक सुवर्ण संधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट, त्यांच्या कार्याची महती योग्य त्या भव्यतेसह जागतिक पातळीवर पोहोचवण्याची ही संधी आपण गमावता कामा नये. त्यामुळे आता मराठी इंडस्ट्री आणि प्रेक्षक एका अशा वळणावर उभे आहेत जिथे एका बाजूला प्रचंड मोठी महत्वाकांक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे अंतर्गत वाद आणि मतभेद. विचार करा, जर राजा शिवाजीसारखे मोठे प्रयत्न आपण नाकारले तर आपल्याकडे पर्याय काय उरतो? तेच कमी बजेटचे साधारण दर्जाचे सिनेमे जे येतात आणि जातात, कुणाच्या लक्षातही राहत नाहीत. आपल्याला हेच बघायचंय का? म्हणजे गंमत बघा, आपल्याच एका मराठी कलाकाराने एवढं मोठं धाडस केलंय, त्याची महत्वाकांक्षा आपण साजरी करायला हवी. पण त्याऐवजी सगळी चर्चा राजकीय आणि जातीय चष्म्यातूनच होतीये. आणि शेवटी
हा सगळा वाद आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडतो की कुठल्याही सिनेमाचं मूल्यमापन हे त्याच्यातल्या कलेवर, त्याच्या निर्मितीवर आणि महत्वाकांक्षेवर व्हायला हवं, की मग तो बनवणाऱ्याच्या आडनावावर, त्याच्या ओळखीवर आणि पार्श्वभूमीवर. याचं उत्तर आता आपल्यालाच शोधावं लागेल.